कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वाकुल्या ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी, वीर गाढे, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका विठाला विठ्ठल कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी,
अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम अग्रगा करू प्रथम नमन पाठीमागच्या महिलांना जर खुर्ची मुळे दिसत नसेल तर एकूण जागा एकूण या काय अडचण नाही मागून आल्या पण काय झालं बाजू नाही झालं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुझा अनुग्रह पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही चरिणी बोलतो वचने अति भाविका साला भव्य दिव्य स्वरूपामध्ये या 11व्या वर्षाच्या प्रसादाच्या अनुषंगाने समस्त गावकरी मंडळीच्या कृपा आशीर्वादानं पराकष्टानं सहकार्यानं या वर्षी ही प्रसादाची सेवा माझ्यावर सोपवलेली आहे. त्या गावकरी मंडळीच्या चरणावर नतमस्तक होतो. मग ते सर्वच आलेले आहेत. नोकरदार असतील, व्यापारी असतील, मजूरदार असतील, शेतकरी असतील, सर्वांच्या वतीने ही सेवाचा योग आहे. पालखीतल्या लेकरायला थोडं हे करता पडते ते बिचारे आनंद गेलेत पण ते आनंद आपल्यासाठी थोडं जेवायला लेकरायला एक सवय लागली की एकच लागत. आज आपण जगद्गुरु तुकोबरायाचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. वास्तविक पाहता तुकोबराय तसं बोलत नाही, पण कधी कधी वेळ बोलायला काय पडते भाग पडत. आज महाराजांना अधिकाराविषयी बोलले. महाराज अधिकाराविषयी बोलले. काला खाण्याचा अधिकार कुणाला आहे आणि काला वाटण्याचा अधिकार कुणाला आहे. कारण जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबा आहे. आधी करून सकल संत कोणाची पात्रता काढीत नाही, पण वेळ भाग पाडते. पण महाराजांनाच अगोदर काला खाणाऱ्यालाच आपली पात्रता ओळखाय सांगितली. आता आपण तर मला वाटतं 11 वर्षापासून खालो आणि मला वाटतंय पालकाचं गुरुचं
संताचं कर्तव्य आहे सर की पाल्याला, विद्यार्थ्याला, साधकाला अंधारात ठेवणारा जर संत असेल, अंधारात ठेवणारा जर गुरु असेल आणि अंधारात ठेवणारा जर पालक असेल तर तो दोष कोणाला संजय महाराज? दोष कोणाला? पालकाला, गुरुला आणि संताला. मग आपण काला खालो, आपल्याला काला खाण्याची पात्रताच माहित नसेल, थोडा पेस पाहिजे, पात्रताच माहित नसेल तर मग ते खाल्ल्याला काला आपल्या उपयोगाचा का न उपयोगाचा? हो, महाराज म्हणजे प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यासाठी काही ना काही पात्रता लागत. तुम्ही शिक्षक झालात, बिना डीएडचं का डीएडच लागत आहे? वशिलाला येतो काय लागत? कॅमेरा देखत का? व्यवहारातल्या गोष्टीला पात्रता लागते. व्यवहारातल्या गोष्टीला मला वाटतं वकील व्हायचं म्हणजे तरी पात्रता लागते. गव्हर्नमेंटची कोणती सर्व्हिस करायची म्हणलं तर त्या सर्व्हिस अनुसार माणसाला काय लागते? पात्रता लागते. मग महाराजांना आज काला खाण्याची पात्रता सांगितली. आज काय सांगितली? काला खाण्याची पात्रता सांगितली. हा, मला दोनच ठिकाणी अशी गोष्ट आहे की पात्रतेची पाहिली जात नाही तरी महाराज सांगायचे. आणि मग जी गोष्ट, माफी मागून बोलतो तुम्हाला, जी गोष्ट योग्य त्याच्या ठिकाणी नाही गेल्या त्या गोष्टीचा अपमान होण्याची शक्यता जास्त आहे. कारण ती गोष्ट बिना कष्टाची, बिना पात्रतेची जर भेटली का, मिळालेल्या व्यक्तीला त्या गोष्टीची काय राहत नाही. म्हणून तुमच्याकडे मी विषय मांडण्याचा प्रयत्न करेन. पात्रता नसेल ना, हो, देवाच्या दर्शनाची सुद्धा पात्रता लागते माणसाला. जर पात्रता नसेल ती जर गोष्ट मिळाली तर त्याची काय राहत नाही, किंमत राहत नाही, किंमत राहत नाही. मग आज जगद्गुरु तुकोबा आहे ना, अगोदर काला खाण्याची पात्रता सांगितली. मला तुमच्या पुढं विषय असा मांडायचा, महाराजांनी कोणाची पात्रता काढावं का? काढावं का महाराजांना कोणाची पात्रता? पात्रता काढणं हे चांगलं लक्षण आहे का वाईट लक्षण आहे? बोला की, बोला की. एखाद्या भजन्याला म्हणलं तुला चाल म्हणायचं जमती का रे? का? कारण संगीत विशारद लागतंय ते पहिला बस गपची. का कीर्तन करायला हजार अभंग पाठ लागत आहे का ते? का जर आपण एखाद्याची पात्रता काढली तर ती आपली काय काढणार? आपली काढणार. मग आज जगद्गुरु तुकोबा आहे ना, परमार्थातली पात्रता काढण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाची. महाराज म्हणजे मला काय घेणं देणं नाही. मग महाराजाचं प्रमाण सगळ्याच्या डोळ्यापुढे आणून देतो. नाही भीडभाड तुका म्हणे सानाथ होय. असं मोठा म्हणजे मला काय घेणं देणं नाही. पण मोठा होऊन जर पात्रता नसेल त्याच्याकडे तर त्याचं मोठे पण काय कामाचं? विठाला विठाला. महाराजाने पात्रतेला शब्द दुसरा वापरला भजनेसाठी सांगायला. पात्रतेला शब्द दुसरा वापरला काय? अधिकार. आणि जर एखाद्याकडे अधिकार नसेल आणि आपण जर त्याला मानकर साहेब दोष पाजित असतो तर तुमचा दोष निरार्थक गेल्याशिवाय राहणार नाही. तुमचा दोष निरार्थक गेल्याशिवाय राहणार नाही. त्याला काय लागतंय? अधिकारच लागतोय. अधिकार तैसा
अधिकार तैसा परोपदेश म्हणे महाराज. आणि जर अधिकार नसेल आणि उपदेश करीत बसलो तर का, कारण आता आपण सगळे भोळे भाविक आहेत. मला वाटतंय तुम्हाला ज्ञात आहे, तुम्ही सगळेजण मोठ्या महाराजाचं कीर्तन, आमच्या आजोबाचं कीर्तन ऐकून आहात. महाराजाचे कीर्तन करण्याची पद्धत दोन राहायची, मन दोन राहायची. जर सुज्ञ ऐकणार असतात तर त्याच्या लक्षात येईल. ज्यांनी ज्यांनी महाराजाचं कीर्तन आळंदी पंढरपूर मध्ये ऐकलं का, ते कीर्तन वेगळं राहायचं. आळंदी पंढरपूरचं कीर्तन वेगळं राहायचं आणि आपल्या खेड्यापाड्यातलं कीर्तन वेगळं राहायचं. अभंग तेच, पण बोलण्यात फरक पडायचा. मोठ्या महाराजाचा आपल्या गावाकडचा शब्द आहे बघा, तुमच्या लक्षात आहे का नाही कोणाला ठाऊक. महाराज म्हणायचे मो काय जाणार आहे, महाराजाचा शब्द आहे, मज काय जाणार आहे बुवा म्हणजे. मग ह्या खरक पडायला प्रपंचाच पडलंय, परमार्थापासून दूर आहे. कोणाचा शब्द आहे, माझा शब्द आहे. मी म्हणू का, मी म्हणू का. लोक म्हणले तुला का अधिकार आहे ते सांगायचं का, कारण पोपटी अधिकारात आणि अनुभवी अधिकारात खूप फरक आहे. हा अधिकार कोणाला आहे, काला खाण्याचा. महाराजांनी ते अधिकार सांगितले. महाराज म्हणजे ज्याला एके ठाई करता येत त्यालाच अधिकार आहे. ज्याला एके ठाई करता येत त्यालाच अधिकार आहे. मला तुम्हाला विचारायचंय, आपण जगही एके ठाई करू शकत नाही. नीट आहे का एवढं वाक्य, आपण जगही एके ठाई करू शकत नाही आणि आपण स्वतःला एके ठाई करू शकत नाही. एके ठाई करण्यासाठी पात्रता लागती. हो काय लागती, पात्रता लागती एके ठाई करण्यासाठी. महाराजांनी गोपाळाला सांगितलं, जर तुम्हाला काला वाटायचा असेल, खायचा असेल तर एके ठाई व्हावं लागेल. एके ठाई काला मुकामने काला तुका म्हणी भाविकाला थोड थोड. आपला जमत नाही, व्याकरण लय गोड आहे, त्याला विश्लेषण काय काहीतरी श्लेष म्हणतात, त्याला काय म्हणतात, श्लेष म्हणतात. लयच गोड आहे आणि प्रमाणात आल्यामुळं गोड वाटलं म्हणून सांगायलो. महाराजांनी प्रमाण म्हणलं. काला कोणी ठाई, एक ठाई, कोणाला, हा जे सध्या परमार्थ करे त्याला सांगायचे तुम्ही भावी आहेत. तुम्ही कोण आहेत, भावी आहेत. मग काय व्हा, एके ठाई व्हा, किंवा अजून म्हणता येईल का, भाविक व्हा. मला काय महाराज बोलले गोड. महाराज म्हणले आधुनिक लोक ऍक्टर आहेत. ऍक्टर नाही करायचं, कारण मराठी आहे ना ऍक्टर, मराठी ऍक्टर आहे. मग इंग्लिश मध्ये सांगतो कलाकार. कशा सांगतो, इंग्लिश मध्ये का, कारण लोक सध्या कोणते आले, कल्ला करणारे लोक आले. कोणते लोक आले, कल्ला करणारे. मग कल्ला करायलेत का, कल्हा करायलेत, कल्हा करायले, काय करायले, कल्हा करायलेत का, कारण मग परमार्थातही आमचा भरणा वाढला आणि संसारातही आपला भरणा वाढला का, माणूस जास्त परमार्थात भाविक होईन झाले, म्हणून आपली कला दाखवायला. मग तो विशारद असेल, अलंकार असेल, विनोद वैभव असेल, बघा तुमच्या लक्षात येतंय का,
अजून बरेच विश्लेषण आलेत आम्हाला आता कलियुगात. त्या विनोद वैभव, विनोदाचार्य, का मग ही विनोदाचार्य लोकांचं मन आकर्षण करून घेणारे आम्ही लोक, मला सोडणार नाही. आम्ही लोक कलाकार आहेत, पण आम्ही भाविक नाहीत. आम्ही काय नाही. मी माझं तुकोबऱ्याचं प्रमाण तुमच्या डोळ्यापुढे आणून देतो. महाराजानं आधुनिक लोकांना छरा मारला का? रडताना म्हणे तुम्ही कीर्तनात जगासाठी बी रडणार नाहीत आणि देवासाठी बी रडणार नाहीत. कोणासाठी रडणार आम्ही? कोणासाठी रडणार? हे आमच्या कलेनं रडणार. आम्ही कलेनं रडणार का? कारण आमच्या रडण्यानं जन भाविक व्हावं. जन काय व्हावं? भाविक व्हावं. आणि आमच्या पोटाची काय भरा? कळगी भरा. येलानी सांगाव्या प्रेमट कहाणी, येलानी सांगाव्या प्रेमट कहाणी, चित्ताला जवळ करावा, चित्ताला जवळ करावा. येराने सांगाव्या प्रेमट कहाणी. महाराज म्हणले आम्ही लोक कलाकार आहेत. तसेच कलाकार आहेत, पण जुने लोक कलाकार नव्हते. जुने लोक कलाकार नव्हते. मला तुम्हाला डोळ्यापुढे उदाहरण आणून द्यायचंय. मला सांगितलंयच मानकरांनी की कीर्तन 2:30च्या अगोदर सोडायचं नाही. कारण म्हणजे 2-4 वर्ष तुम्हाला त्याच्यामुळे घेतलं नाही. 2-4 वर्ष मला कट हल्ला देईन काम तर लवकर आवरायलो म्हणून मी बुडा असं मोठं लावायलो. कारण पाया जर मोठा लागला तर बिल्डिंग मोठी होईल. मी काय सांगायला तुम्हाला, विसरून जाईन कीर्तन. माणसामध्ये फरक आहे आत्ताच्या आणि जुन्या. जुनी माणसं जगद्गुरु तुकोबारानं गाथ्यात आणली आणि नये माणसं गाथ्यातून बाहेर काढली. महाराज म्हणजे जुन्या लोकांचा साधू संतांवर देवावर काय होता? विश्वास होता. आमचा नाही विश्वास. मी तुम्हाला उदाहरण सांगू लागलो. खरं सांगा, मोठे महाराज जनासाठी रडले. तुमच्या लक्षात आलं का नाही? कोणा मारुतराव महाराज कोणासाठी रडले? जनासाठी, म्हणजे लोकांसाठी रडले. का लोकांसाठी रडले? कारण महाराजाच्या डोळ्यापुढे येऊ लागलं की लोक माणसाच्या जन्माला येऊन परमार्थाच्या वाटेनं चालायचं, तर याची काय सुटायली? वाट सुटायली. बुडत हे जन देखवे, बुडत हे जन येतो कळवाळा. म्हणून या महाराज जनासाठी रडायचे. महाराज समाजासाठी काय व्हायचे? रडायचे. महाराज देवासाठी बी रडायचे. कोणासाठी रडायचे? देवासाठी बी रडायचे. आता कॅमेरा पुढे हे कशाला म्हणू? मी बी रडायलो. तुम्हाला वाटलं का रडलं म्हणून? मी बी रडायलो. लोकांसाठी बी नाही,
देवासाठी बी नाही का 2-3 वर्ष गॅप दिला म्हणून नारळ वाढण्यासाठी ओढणार रडण्याचे आमचं बी. आम्ही नाही म्हणणार नाही आणि उगाच ताकाला जाऊन भांडायला पोहायचं कशासाठी घ्यायचं ते मागून घ्यायचं सगळ्याला विठा विठा मी तुम्हाला अधिकाराहून माणसाची काय दाखवून द्यालो पात्रता दाखवून द्यालो बघा तुम्ही आजच्या घटनेला आणि जुन्या घटनेला केले पैसे हो भक्ती भावे भोळे भाविक हे जुनाट चांगले केले तैसे होय भक्ती भावे मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता का महाराज म्हणे जुन्या लोक आहेत आणि नव्या लोक आहेत फरक आहे येईन का लक्षात तुमच्या सांगायला काय फरक आहे सर सध्या जुन्या लोकात नवीन लोकात काय फरक आहे नाही वस्त्रावर नाही वस्त्रावर बी नाही आणि अजून थोडं सांगतो का वरच्या अंगाने नाही अंतरांगाचा विषय चाललाय माणसं तेच आहेत पण माणसं अंतरातून काय झाली बदलली आता काय होईल माझं नुकसान होईल खरं बोललं तर कारण संख्या पुरुषाची कमी आहे आणि लाडक्या बहिणीची जास्त आहे आणि मी जर त्याला काही बोलू त्या मला कोडूला दक्षिणा द्यायची नाही त्याच्यामुळं अवघड होईल जाऊ द्या बाय लय बोलत नाही पण एक सांगतो जुन्या काळामध्ये वृद्धाश्रम होते का नव्हते जुन्या काळामध्ये हम दो हमारे हो तो होते का नाही 50 लोकांचं 100 लोकांचं 25-30 लोकांचं काय राहायचं कुटुंब राहायचं आणि मग ते कुटुंबामध्ये कलह होता नाही आज कलह माजला कुटुंबात भावाचं भांडण लागलं का याचं बी ते कलरचं दुकान त्याचंही कलरचं दुकान मग मला कसं तू पुढे जात बघतो तुमच्या लक्षात आलं का नाही आलं ते कीर्तन झाल्यावर कळलं मला भावाचं भांडण लागलं काय त्याच्या ढेऱ्यात जास्त उत्पन्न निघायचे ते उत्पन्नात कष्ट करायचे म्हणून नाही मग काहीतरी बापाकून 4-2 पैसे हापकिलेले किंवा बापाकून जरासा वशील लावला म्हणून एक ढेर चांगलं भेटलंय म्हणून कल हे सगळे त्यासाठी कल आहे म्हणून कल आहे का मी सांगेन तुम्हाला ज्ञानोबराला विचारलं ज्ञानोबरा जुन्या लोकांचा नवीन लोकांतला फरक सांगा महाराज म्हणजे लोकांचं काय असं माझ्या वाणीनं मी आयुष्यात कधी खोटं बोलू नाही मग महाराज परिणाम काय झाला माझी सत्यवादाची तप माझी सत्यवादाचे तप तुम्हाला विचारायचंय आजच्या काळात माणसं 99% खोटं बोलायत आणि 1% खरं बोलायलेत जुन्या काळामध्ये एखादा माणूस गावामध्ये वशाड निघायचा काय निघायचा वशाड निघायचा खोटं बोलायचा निघायचा जगद्गुरु तुकोबरायच्या महाराज तुमचं खरं खोट्या बाबतीत काय म्हणणं महाराज म्हणले मी जर खोट बोललो तर माझ्या अंतरकरणाला काही नाही पण पुढच्या अंतकरणाला दुखल्याशिवाय राहत नाही विठाला
दुखवे आणि राजा दुखे दुखवे सत्य बोले मुखी दुखवी आणि काचा दुःखी. महाराज म्हणजे आपल्या खोटं बोलण्याला पुढच्याचा अंत करून दुखत असेल तर आम्ही देवदेवापासून अपात्र होऊ म्हणजे वा. हीच विष्णूची महापूजा अनभाव नाही तुझा. मोठ्या महाराजाला दोन अनुभव आलेले ओ गाला म्हणून सांगून जातो. मोठे महाराज तर सगळ्याला ज्ञात आहेत, नाव घ्यायची गरज नाही. गंगाखेड तालुक्यामध्ये वाघदरा नावाचं गाव आहे. काय छाती बी लागती बाबा काय काय गोष्टी पेलण्यासाठी. एक ग्रस्त असा कीर्तनात आला आणि मध्ये पिऊन आला. कीर्तनात असा उभा राहिला. लोक म्हणजे खाली बसा ते मला बसत नाही. म्हणजे का बरं माळ घालायची म्हणला. त्याच्या जवळच माणूस पळपळ आलं. म्हणलं महाराज लय बोलू नका म्हणला, गावातला आणि एक नंबरचा श्रीमंत माणूस आहे आणि जाऊ द्या मला श्रीमंतीचं काही नाही पण ते मध्ये घेतल्या नाही. महाराज म्हणजे मला कळत आहे तिथं शुद्धी वाचते तर कीर्तनात असं मला बोललेच नसते. महाराज म्हणजे मग माळ घालतो ना तुम्हाला, घालायसाठी कारण म्हणला एक काम करा मध्ये तुम्ही स्नान करून या. महाराज एकाच शब्दावर माणूस करकन कल्ला घडी गेला, थंड पाण्याने स्नान केलं आणि माळ घेऊन आला. महाराज म्हणजे मला पटलं मध्ये तुमचं. तुम्ही मध्ये घेऊन बी माझं वाक्य ऐकलं मला मोठेपणा वाटला. म्हणजे मोठेपणाचं म्हणून नाही बाबा, मला तुमच्या हातानं माळ घालायची म्हणलं. महाराज म्हणजे हो मी लोकांना माळी घालितो आणि दोन शब्द सांगतो म्हणजे कोणती माळ टिकली तर चांगलं होईल. माळ टिकली तर तुमचा संसार बिन परमार्थ बी चांगला होईल. आणि माळ जर नाही टिकली तर तुमच्या घराचं वाटोळं होईल. ते मला ते घराचं ते माळीचं ते नका सांगू म्हणला, मी काय सांगतो ते ऐका म्हणला. महाराज म्हणजे काय माणूस आहे म्हणजे असा माणूस भेटा पुढच्या माणसाला. हा मला असा माणूस भेटा. मला वाटलं कीर्तन सोडून पळून जायची वेळ येईन मी. महाराज म्हणजे काय अपेक्षा आहे तुमची? काहीच नाही म्हणला. माळ तुमची घाला म्हणला, काम माझं. महाराज म्हणजे ते तुमचंच होणार आहे ना, माझं थोडंच होणार आहे. नाही नाही म्हणला, काम असं आहे म्हणला मी पाडव्याच्या दिवशी मेलो पाहिजे. माळ तुमच्या हाताने घालव आणि मी कधी मेलो पाहिजे? पाडव्याच्या दिवशी मेलो पाहिजे.
महाराज म्हणजे बरं एवढंच आहे का म्हणे नाही अजून एक आहे. त्या पाड्याच्या दिवशी सोमवार आला पाहिजे आणि त्या दिवशीच माझं काय झालं पाहिजे वैकुंठ गमन झालं पाहिजे. मला एक सांगा त्या माणसानं संसारातलं काही मागितलं का मागितलं का असं म्हटलं मागचं कर्म म्हणून पिली असेल आपण त्याच्याकडे नाही बघायचं पण त्या माणसाच्या हिमतीला बी किंमत द्या की कुठं आला ते कीर्तनात आला कीर्तनात येऊन स्नान करून माळ घेऊन आला. महाराज म्हणले हे बघा गड्या आम्ही बोलल्यावर देवाला करावं लागते. तुमची जर इच्छा असेल पाडव्याच्या दिवशी मरायची तर तुम्ही जर माळ टिकली तर तुम्ही पाड्याच्या दिवशी मरता. म्हणलं मग ते सोमवारचं सोमवार बी येईन की तिथं सोपान काका हिसाब उभीच होती. काकाला दम निघत नव्हती जरा काका जरा गडबड्या स्वभावाची होती. तांबेच नव्हते बरं गडबड्या स्वभावाचे. काका म्हणजे बसा गपचिप आणि रविवारी मिळाव कस करा महाराज म्हणजे बोललेच का तुम्ही आणि रविवारी मेले का उठून भूत म्हणून मागं लागणार काय आपल्याला. जर समजा पावलेला रविवारच आला रविवारीच मेले आपलं काय नुसकान आहे. महाराज म्हणजे तोपर्यंत आपण त्याला सपोर्ट करू का सोमवारीच मरतात आणि पाड्याच्या दिवशीच मरतात तोपर्यंत जर माळ टिकली तर आपलं काम झालं ना. आपलं काय झालं काम झालं ना. महाराज त्या माणसानं मोठ्या महाराजाच्या शब्दावर विश्वास तुला आजही कॅमेरा देखत सांगायला होते माणूस पाडव्याच्या दिवशीच आणि सोमवारीच मेला. तू का म्हणे खरे झाले एका पात्रता सांगितली महाराजाची नाही कोणाची त्या समोरच्या व्यक्तीची एका माणसानं पुन्हा माळ घातली कारण आपण खरं बोलल्यावर बोलायलो. कशावर खरं बोलल्यावर एका माणसानं माळ घातली ते म्हणला महाराज आपला पंढरपूरची वारी सांगू नका. अरे का म्हणू नाही बाबा आपला गर्दा सण होत नाही. महाराज म्हणजे एकांतात ते जाईन का न जाईन ते नियम नका म्हणला. नियम म्हणले की माणसाला बांधून टाकल्यासारखं होते. महाराज म्हणजे मग काय करतात एक माळ जपी जा ते बी नका म्हणला. देवाचं नाव बी नका म्हणला आणि देवाचं यात्रेचं साधन बी नका. महाराज म्हणजे सांगू तरी काय बाकी काय बी सांगा म्हणला. नाही केलं तर तुमचा शिष्य म्हणून जगणार नाही म्हणा मुरून जाईल. महाराज म्हणजे एक काम करा म्हणजे का जीवनात लबाड बोलू नका. काय करू नका जीवनात लबाड बोलू नका. महाराज मला प्रयत्न करतो बरं का उद्या माणसाचे शब्द बघा प्रयत्न करतो तिथं जर मी असं तर महाराज बोलतच नाही म्हणून असतो लबाड आणि खरं बोललोच नसतो. विठाला विठाला आणि मग वेळ आली. वेळ तर मुद्दाम माणसाला आणतीच. वेळ आली त्या माणसाकडे जमीन होती 100 एकर आणि मध्ये कायदा आलता शिलिंगचा. हा आणि मग आता जमीन जाती म्हणून त्याने आपल्या जवळजवळच्या लोकांच्या नावाव करून टाकली आणि ते बी लोक त्यांना माहित होतं की त्यावेळेस काय होते इमानदार होते. आपण इमानदारीवर सत्यवाच नाही. योगानं ती जमीन झाली 22 वर्षानं प्लॉटिंग मध्ये आली आणि मग ते त्यावेळेस म्हणले होते हे बघा गड्या तुम्ही जिवंत आहेत तर कसा आणि खा तुम्हाला वाटलं तर द्या नाही तर राहू द्या. ते दोघं बी इमानदार झाली पण पुढं पोरं बैमान निघाली ना. पुढं कोण निघाली पोरं बैमान निघाली. ज्याची जमीन होती त्याचे पोरं म्हणाले बाबा काय 5 कोटीला एकर चालले 5 कोटीला एकर चालले बाबा तुम्ही 10 एकर जमीन त्या फलाण्याच्या नावाची करून दिली. एकदा कोर्टात म्हणा ती जमीन माझी आहे.
आपलं कामच झालं म्हणजे किती मिळेल आपलं 5-10-50 कोटी. मला तुम्हाला विचारायचं एवढ्यासाठी लबाड बोललं तर काय जमत होत एवढ्यासाठी थोडी नाही हो. मला वाटतं 50 कोटी मध्ये 1-2 पिढ्या जातात का एखादी नाही का मिळाल्यावरती काय चांगलंच होईल किंवा सोनं. शेवटी त्या माणसाच्या माग पोरं लागले नवल नाही. ग्रहलक्ष्मी म्हणून लागली काय होत नाही. तुम्हाला का माहित नाही का म्हणजे देवालाच खोटं बोलून घेतलंय का. माणसाला उदाहरणं लय माहित असतात कामाची. अहो एवढा धर्मराजा खोटा बोलावं म्हणली कोण ग्रहलक्ष्मी. आणि मग ते सगळे खाऊ काठू करू लागले. ते बेचैन झाले. कोर्टाची तारीख आली. कोर्टात उभं केलं त्याने काय केलं असेल थांबवतो एक अर्धा घंटा. सगळ्यात लोकांना टाकून देण्याचा प्रयत्न केला. त्याला काय केलं असेल काय केलं ते म्हणले हे बघा साहेब माझ्या लेकराईनं माझ्या बायकोनं मला खोलीत देऊन गळा बी दाबला तर मी मरून जाईन पण मारुतराव महाराजाचं वचन मी काय करणार नाही. याला म्हणायचं सत्य बोले मुखे दुःखवे आणि काच्या दुःखी. पहिले माणसं होते. आणि मग पहिल्या माणसाला काला खाण्याचा काय होता. मग महाराजाला विचारलं महाराज आताच्या आमच्या लोकांना काला खाण्यासाठी काय करावं लागलो. महाराज म्हणजे पहिल्या लोकांसारखं व्हावाला वाटत असेल तर एकच करा म्हणजे चला वळू गाई बैसू जीव एके ठाई बहु झाली वनवन पाय पिटी झाला शीन. महाराज म्हणले समजावं म्हणले. मग महाराजानं मोठे माणसं एका दगडात 2 पक्षी मारित असतात. एका दगडात 2 पक्षी. मग जन उपदेश बी केला महाराजांना. काय केलं तिथं कस काय हे केली महाराजांना. आणि महाराजांना मन उपदेश बी केला. का गाई म्हणजे या बी गाई आणि गाई म्हणजे इंद्रिय रूपी बी गाई. कोणत्या गाई इंद्रिय रूपी गाई. महाराजांना त्यावेळेस आपल्याला जेवढ्या ओळखता येतात तेवढ्या ओळल्या आणि शेवटी विनंती केली भगवान का तिला आम्ही अंकित करू शकत नाही. तिला आम्ही काय करू शकत नाही अंकित करू शकत नाही. तुका म्हणे तू राखरी मनेरी. हा मग आमच्या त्यानं ती होत नाही. आणि मग जनालाही सांगितलं आपले जर मतभेद असतील तर मतभेदाला थोडस काय द्या
बगल द्या. काय द्या? बगल द्या. मी एक शब्द पुढे टाकण्याचा प्रयत्न करीन. भजने राहू द्या, महाराज राहू द्या, श्रोता राहू द्या, वादक राहू द्या, तुम्ही कोणाचा द्वेष करू नका. काय करू नका? द्वेष करू नका. पण एक करा, का प्रगती करायची असेल तर स्पर्धा करा. काय करा? स्पर्धा करा. आपलं कीर्तन दुसऱ्या माणसानं इथं ऐकून घेण्यासाठी, त्याच्या गळी उतरण्यासाठी आपलं काय सांगलं तेवढं सांगायचा प्रयत्न करा. मागच्याचं काय घेण देण्या, काय घेण दे नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याला वाईट म्हणता त्यावेळेस बसलेले चांगले चांगले असतात ते मध्ये बस करतो. तू किती पाण्याचं हे सांग ना. म्हणून मला सांगायचंय, सध्याच युग कशाच आहे? कोणत्याही क्षेत्रात कशाच आहे? स्पर्धेचं युग आहे. म्हणून ज्याला आपल्याला वाटतं की पुढे पडाव, त्याने आपण स्पर्धा करा, आपलं वाढवा. मग कसं वाढवायचं ते आपल्या आपल्या बुद्धीने वाढवा. का 100% साधूचा आशीर्वाद आणि 100% देवाचा आशीर्वाद तुमच्या मागे आल्याशिवाय राहा. येतंय का? कष्ट करणाऱ्यालाच फळ मिळत असते. देरे हरी नाही, कष्ट करणाऱ्यालाच फळ मिळत असते. मग त्या फळासाठी स्पर्धा करा, स्पर्धा करा. म्हणून महाराज म्हणजे एक ठाई काला. कोणाला? भाविक. भाविक मग भाविक कशाने झाला? त्यानं काही बोलले. मग साधन सांगितलं. काय सांगितलं? साधन सांगितलं. आता सध्या युग असे की एका दुकानावर कोणालाही जाणार नको वाटायला. तुम्हाला नाही कळालं, कारण तुम्ही असुशिक्षित माणसे. त्याला माणसं क्वालिटी बाद लागतात. माणसाला एका दुकानावर जायला नको वाटायले. बसटा कुठं बांधायले माणूस? बसटा कुठं बांधायले? मॉल मध्ये. कशामध्ये? कारण योग आता सध्या कशात आहे? मॉलच आहे. म्हणजे काय, नांदेडला गेल्यावर 5 दुकानं फिरण्यापेक्षा एकाच दुकानात चला, उठायचं काम पडलं नाही पाहिजे, जाग्यावर वस्तू आल्या पाहिजे. तसं कलियुगामध्ये महाराजांना साधन बी मॉल सारखं सांगितलं. कसं सांगितलं? मॉल सारखं. मग तीन साधन आहे. कर्म साधन, योग साधन आणि ज्ञान साधन. ही एक साधन आहे. कर्मानं काय होईल? कर्मानं काय होईल? चित्त शुद्ध होईल. नुसतं कर्मानं जर चित्त शुद्ध होत असेल तर मग काला खाण्याच्या पात्रतेचे होऊ का आपण? होऊ का? योगानं काय होईल? स्वर्ग सुख मिळेल. काय होईल? योगानं स्वर्ग सुख मिळेल. शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आनंद होईल. महाराज म्हणजे स्वर्ग सुख. तुमचं चित्त शुद्ध आणि ज्ञानानं काय होईल? तर तुम्ही समाधीपर्यंत जाता. कुठपर्यंत जातात? समाधीपर्यंत जातात. तेच महाराज म्हणून राहिले का आम्हाला समाधी नको, आम्हाला समाधी नको. समाधीचे सुख सांगावं बाळोले. समाधीचे सुख सांगावं बाळोले.
सगळ्या भजनेच्या टाळ्यावर समाधीचे सुख संडाव वाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. मग महाराज म्हणले जर तुम्हाला एका साधनानं एका मॉल मध्ये सगळ्याच गोष्टी प्राप्त होत असताल आणि जर कालाकाचा असेल तर अभंगाचं पहिलं धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. मग महाराजांना अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये साधन सांगितलं. काय सांगितलं? साधन सांगितलं आणि उत्तरार्धामध्ये तुमची प्रगती सांगितली. साध्य नाही सांगितलं. साध्य नाही सांगितलं. काय सांगितली? प्रगती सांगितली. प्रगती वेगळी आणि साध्य वेगळं. मग तुम्हाला जर कलियुगात प्रगती करायची असेल तर कंठात देवाचं काय धरावं लागेल? काय धरावं लागेल? नाम धरावं लागेल. मला वाटते कंठात नाम येतंय का नाही माहित नाही, पण अगोदर कंठात आणायचं असेल तर कुठं आणावं लागेल? ओठात आणावं लागेल. ओठात आणल्याशिवाय कुठे येणार नाही? कंठात. कॅमेऱ्यावाले उठा, जराशे कष्ट घ्या आणि एक बार हा माग फिरवा. ज्याला ज्याला हात आहे त्यानं हात वरी करा. हात वरी करून जरा वरी करा, असं वरी चांगली वरी करा. गेले भाऊ असे चेहरे घे की तुझ्या कॅमेऱ्याचे तुझी हे वाढली पाहिजे. काय ती काही काही चेहरे असे निरागस चेहरे कीर्तनात आहेत. मी आयुष्यात नाही कीर्तनात चेहरा बघितला एक. ते चेहरा तुला टिपता येते का नाही? मी कीर्तन शेवट सांगतो तुला. आहे एक चेहरा असा, सगळे हातवरी करा. हातवरी करून देवाला सांगा, भगवान काय ते उपकार आहेत, आम्हाला सगळ्याला चांगले हात दिलेत. मला काय काय हाताचं भविष्य दिसायले, काय काय हाताच्या रेषा दिसायल्या. काय रेषा आहेत तुमच्या? हा काय काय माहित? मय बघा, मय बघा. एवढं जर कळलं असतं कीर्तन काय मराय केलं असतं. हातावरी करा आणि सगळे पोटातून अंतकरणातून देवाचा धावा करा. इडो बार एक करी एक
ती पाठिंबा काढून घ्या ते नंतर महाराजांना म्हणलं पण बाकीचे म्हणजे आम्हाला घेणं नाही आता एक वाटत मी तरी काय करू एकटा तर उडू शकत अर्ध कीर्तन झालंय आता इथून पुढे अर्ध म्हणलं तर 2 वाजता लाईट चालले पण त्याला पाठिंबा भगवान गोकुळामध्ये प्रगट झाले आपलं माफ करा मथुरेत प्रगट झाले भगवान प्रगट झाले मथुरेत पण भगवंत जिथं भगवंताची आवडती जागा राहत नाही तिथं राहत नाही भगवान प्रगट होऊन वसुदेव बाबाला जवळ बोलवलं आणि वसुदेव बाबाला जवळ बोलून असे हात लावले आणि मायकात सांगितलं बाबा मला इथं ठेवू नका मला माझ्या आवडत्या जागेवर येऊन सोड नंदाच्या घराला मदनी बोला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे हे प्रमाण म्हणल्याशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही पण हे प्रमाण दत्ता महाराज म्हणायचं नाही कारण वसुदेव बाबाच्या भगवंतानं कशात सांगितलंय कानात सांगितलंय मजेशीर गोष्ट आहे किती मजेशीर गोष्ट आहे पण मला सांगा एखादी आपली गोष्ट झाकायची असल्यावर आपण आपल्या एकूण एखाद्या काय सांगितले पाहिजे कानात सांगितले पाहिजे का म्हणून कारण इथं समाज इथं कोण आहेत लोक आहेत तिथं लोक किती होती संख्या 2च होते ना बरं दोन्हीतलं बी देवाच्या जवळचं कोण होत दोन्हीतून बी आई देवाच्या जवळची कोण होती आई पण तरी सुद्धा देवानं आईच्या सुद्धा कानावर जाऊ नये म्हणून वसुदेव बाबाच्या काय सांगितलं का म्हणून हा 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 संख्या जास्त आहे पण मनाही ना मला खरं बोलावंच लागेल म्हणून गुरुजींनी सांगितलं आई असू द्या का मावशी असू द्या बहीण असू द्या का बायको असू द्या आत्या असू द्या का मावशी असू द्या ह्या बायाच्या पोटात 1.5 पोळ्या जमतात पण एक गोष्ट काय होत नाही राहत नाही हे देवाला तिथं माहित होत का मग काही वर परिस्थिती आल्यावर सांगून टाकतील आणि काही परिस्थिती नसली तरी बी तुला म्हणून सांगायला म्हणतील आणि गावभर प्रचार करून आल्याशिवाय राहत नाहीत एवढं तुमच्यासाठी हे बरं की तुमच्यासाठी का म्हणून भगवंतानं वसुदेव बाबाच्या कानात सांगितलं बाबा मला तिकडे नेऊन सोडा वसुदेव बाबानं नंद राजाच्या घरी नेऊन सोडला आता मधलं स्टेशनच घेत नाही हा पुढे सोडला नंदरायाच्या घरी नेऊन सोडला महाराज जसाही भगवंताचा प्रवेश झाला गोकुळात जसाही गोकुळात भगवंताचा काय झाला प्रवेश झाला त्यावेळेस गोकुळ दुःखमय झालं दुःखमय झालं नाही घरोघरी झाला लक्ष्मीचा वास लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्यास त्रास नाही अहो
एवढे बोलले तुकोबराय नामदेवराय महाराज म्हणले गोकुळातल्या लोकायला ग्रंथ बघायची कामच पडलं नाही. काय पडलं नाही? लोक गोकुळीच्या हा. लोक गोकुळीच्या लोक गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. लोक गोकुळीच्या लोक गोकुळीच्या केली आवाज गोकुळीच्या झाली ब्रह्मज्ञान केली या वाचून जपत. काहीच करायची गरज पडली नाही. काहीच नाही. घरोघरी झाला नाही. नाही विषयच नाही. मग लोकायला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. लोका बरोबर ना? नाही लोका नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही खूप परमार्थिक माणसं आहे. खरं सांगा, भगवंत गोकुळात गेले आणि गोकुळाला सुख झालं, गोकुळाला आनंद झालं, गोकुळात भरभरटी आली. कोणामुळं? मोठ्यानं बोला. कोणामुळं? साप. काय उपयोग नाही तुमचा कीर्तन ऐकून? काय उपयोग नाही तुमचा कीर्तन करून? हे असंच होतंय का? नाचत हिरो आणि इसरत डायरेक्टर. गोकुळात जर सुख झाला असेल तर देवामुळे नाहीच. आताही आपल्या गोकुळात देव आहे. असं कोणाचं गोकुळ आहे की तिला देव नाही? हातोरी करा बरं. कोणाचं गोकुळ आहे असं की त्यात देव नाही? असं हातोरी करा ना. मला वाटायला ह्याच्यातला देव निघून गेल्या. हे जर देव निघून गेला तर त्या माणसाला कीर्तनात बसता येत नाही. मला वाटतं कीर्तन संपोस्टर बसवावं लागेल. काय करावं लागेल? कीर्तन संपोस्टर बसवावं लागेल. बळच तसं नाही. पुन्हा मग तिच्या इथं बांधावं लागेल आणि त्या लोखंडाच्या पायपाला काय करावं लागेल? बांधावं लागेल. मग आपल्या गोकुळात देव नाही का? आहे की? कोण म्हणे नाही देव आहे. पण कशामुळे सुख भेटलं नाही? आपल्या जीवाच्या आणि देवाच्या मध्ये माया आली. हो, आपल्या जीवाच्या आणि देवाच्या मध्ये कोण आली? माया आली. हे विशेष आहे का? गोकुळातली माया बाहेर घेऊन गेलो कोण? तेथे ठेवी जे कृष्णाजीला माया घेऊनी निघाला. तेथे ठेवी जे कृष्णाजीला, म्हणजे तेथे म्हणजे कुठं? गोकुळात. आणि माया घेऊन कुठं आले देव? मथुरेत. मग गोकुळातली माया गेली. कोणामुळे गेली? म्हणा की माझ्यामुळं. कोणामुळे गेली? कोणामुळं? हा नाही. देवाचा काय संबंध आहे? देवानं माया पाठवली नाही किंवा देवानं माया उचलली नाही, घेतली नाही. माया घेतली कोण? काय काय मला तुमचे राव? इतकं जर मला म्हणून ना मी दिवसाच्या उन्हाच्या पाण्यात का? अहो माया वसुदेव बाबाने घेतली. व
कोण घेतली? वसुदेव बाबानं. देव तर तिथेच आहेत ना. देवानं मायेला काही केलं नाही, फक्त वसुदेव बाबानं माया घेतली. आणि माया कुठं आणली? कुठं आणली? मथुरेत आणली. मग माया जिथं तिथं सुख. हो म्हणा की आता, जिथं माया नाही तिथं सुख, आणि जिथं माया आहे तिथं दुःख आहे. मग आपण मायेच आहेत का जिथं माया नाही तिथं आहेत? उगा आता वाढायलो गो कशाला? हा, कारण माया आपली, खरं तर आपली माया द्वारकेत आहे, गुजरातला आहे आपली माया. आपली माया कुठे आहे? गुजरातला आहे. पण आपल्या मायेचं माहेर महाराष्ट्र आहे. आपल्या मायेचं माहेर काय? कोंढाणापूर. कोंढाणापूर कोणाचं माहेर आहे? मायाच की. कोण आहे? तिचं माहेर आहे. म्हणून आपल्याला काल्याचे कीर्तन ऐकाय भेटेल, पण काला काला भेटन झालाय. आपल्याला काला काला भेटन झालाय का? कारण आपण कोणाच्या नगरात आहे? मायेच्या नगरात आहेत. मग मायेच्या नगरात देव आडवा येणारच की हो. देवाच्या आडवा कोण येणार? माया येणारच की. मग मला तुम्हाला विचारायचे, गोकुळातली माया बाहेर कोण आणली? वसुदेव बाबानं. मग गोकुळात सुख कोणामुळे झालं? कोणामुळं? हे असंच आहे का? 2000 नवरदेव, 2000 मालक, आणि शेवटी बाई म्हणते हा होत नव्हतं, मग मी घरात आले म्हणून झालं. हो, पण तू केलंच काय? डायरेक्शन. का डायरेक्शनलाही महत्व आहे, आम्ही नाही म्हणणार नाहीत, पण त्या कष्टाला किंमत द्या ना. विठाला विठा. जगत गुरु तुकोबा इथं महत्व देऊ लागले. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. व देवाला प्रेम पाहिजे. आम्ही प्रेम देईन झालो. आम्ही प्रेम देईन. मी एक शब्द सांगेन तुम्हाला, आम्ही देवावर प्रेम दाखवायलो, पण ते प्रेम ओरिजिनल बी नाही आणि डुप्लिकेट बी नाही. आता मात्र मानकर साहेब माणसं कीर्तनाला कटाळे नाही, चेहरे दिसायत मला. एक तर गरमी व्हाली, मी चेहऱ्यावर बघत असतो. माणसं जेव्हा 12 वाजता आलतो असे प्रफुल्लित होते. कोणताही बोलू द्या, माणसं टक लावून बघू द्या. आता जरा हे पायानं येणं, बसता येणं, कोणी गुडघ्यानं. मी तुम्हाला प्रोसिजर आणि प्रेम ही गोष्ट दाखवणार आहे. प्रोसिजर कळते का? कारण प्रोसिजर मराठीत आहे ना, इंग्रजीत. तर मग मराठीत काय? पद्धत. हा, पद्धत. हा, पद्धत वेगळी आणि प्रोसिजर वेगळं. आपण आपलं पद्धत आणि प्रोसिजर एकच. ते मराठी इंग्लिश मध्ये आवड व्हायला. आपण पद्धत प्रोसिजर करतो, पण आपण प्रेम करीत नाही. काय करीत नाही? पद्धत करतो. पद्धत माणसं सोडित नाहीत. पद्धतीला एक उच्च शब्द वापरेन मी, संस्कृती. काय वापरेन? आपल्या डोक्यात पद्धत म्हणजे काय आली? संस्कृती. संस्कृती निभवायला माणसं माग सरकत नाही. पण मला तुम्हाला विचारायचंय, पद्धतीवर आणि संस्कृतीवर आपलं प्रेम आहे का? मोठ्याला बोला की आपलं प्रेम आहे? प्रेम नाही. यायला विचार, त्याला जास्त कळत आहे आपल्यापेक्षा संस्कृतीतलं. त्याला कळत आहे. हा, तुम्ही ऐकलेलं असेल, डबल ऐकून घ्या. बंद्याला माहित आहे, मी नेहमी सांगतो. ह्या बाया पाहुणे आल्या का नाही, मग वास्तुशांतीला येऊ द्या, दिवाळीला येऊ द्या, किंवा कीर्तनला येऊ द्या. पाहुणे लांबचे असू द्या का जवळचे असू द्या, नाही नुसतं कुंकू लाईत नाही. ते कुंकू लावायचा आणि बुका लावायचा आपल्याकडे दिले ते. होय आपल्याकडे, त्याच्याकडे नाही. त्याच्याकडे 2 गोष्टी आहेत. लयच लांबची असेल, लईच ओळख नसेल तर पीस. काय बरोबर ना? चुकीचं बोलायलो. लयच लांबची असेल, लयच ओळखीची नसेल तर पीस. आणि सासरचे असेल आणि माहेरचे असेल तर साडी. क्या बात आहे. हा, पण मला तुम्हाला विचारायचं, खरं इमानदारीने सांगा, हे तुम्ही कुठे शिकलात? हा,
कुठं कॉलेज असेल तर सांगा मला, त्या कॉलेजवर जाऊन भेटायचंय. हा, ती जी साडी आहे ना, ती साडी देणाऱ्याच्या बी आवडीची नाही आणि घेणाऱ्याच्या बी आवडीची नाही. मग ही साडी देणं घेणं कशासाठी हो? पद्धत सोडीत नाहीत. इमानदारीनं ती साडी एक दिवशी माझ्याकडे येऊन रडू लागली. महाराज म्हणजे मला ठेप्पाच भेटेल हा हा याची त्याला नाही, तीच कुरुंद झालं. एवढ्या लवकर परवाना न्यायची नव्हती. मला पारडीकून सुरू करायचं होतं, पिंपळाकडे न्यायचं होतं. मला वाढवायचंय आता इकडे. कीर्तन म्हणायचं नाही हो साडीचं, मला वाढवायचं होतं की बुवा डायरेक्ट परभणी म्हणणार, पुन्हा म्हणणार 2 वाजवा. कसं शक्य? जे फिरली 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 हिंगोली जिल्हा, पुन्हा गेली नांदेड जिल्ह्यात आणि पुन्हा परभणी जिल्ह्यात. ती म्हणजे महाराज फिरून फिरून बीपी वाढा म्हणे. काय वाढा? फिरून फिरून शुगर वाढली. एवढंच करा, तिनं प्रमाण सांगितलं मला. बरं, साडीनं प्रमाण सांगितलं. महाराज का आतल्या जन्मीचं कर्म असेल मग, आणि कर्म सोडवायसाठी एकतर महाराज तरी लागतात, त्याच्या साधू तरी लागतात. मग सोडवी दातारा कर्मापासून दुष्टरा. आता एक कॅमेरा आहे तेवढं काढून टाका. कधी कधी बाधक होते, खरं सांगतो तुम्हाला, पण मी सोडणार नाही सांगितल्याशिवाय. का आपल्या या सेवेमध्ये एवढं फळ आलं महाराज, आपण तिला सोडिलं. ह्या साडीला सोडवायसाठी मोतीराम महाराजचं पुण्य वापरलं नाही पठ्यानं. माळोतराव महाराज पुण्य वापरलं नाही, तेवढं मोह पुण्य होतं. छाती ठोकून सांगायलो तिला आपण सोडविलं, ते आपल्या खुश आहे. कोण? साडी. पण गेली कुठं हे विचारा की मला. ही साडी गेली कुठं? कुठं? पाठ केलंयच की. मला वाटतं तुम्हाला माहित आहे काय की नाही? तुम्हाला कसं माहित होईल? तुम्ही सगळे संन्यासी. अहो ती साडी आता शेतात जाऊन डुकर सांभाळायची. काय येड्यावणी बोललात. मग मोतीराम महाराजाचं पुण्य नाही म्हणालो मी, मोठ्या महाराजाचं पुण्य नाही म्हणालो. हो पुण्य आहे तिला. कोणाचं पुण्य? आपलं पुण्य. बिचारी काय सांभाळायली? पण ती म्हणजे मी खुश आहे महाराज. का मी काय सांगितले तुम्हाला? काय सांगितली? पद्धत सांगितली. या पद्धतीवर, या संस्कृतीवर आपलं प्रेम आहे. विचारा हेला ह्याच्या एवढं लबाड तर कोणीच नाही. गावातल्या सोडून मंडपात्या धरून यायची ती साडी घेते वेळेस यायच्या माहेरच्या लोकांना वेगळीच असते आणि यायच्या सासऱ्याच्या लोकांना वेगळीच असते. ती बिचारी रडू लागली. मला ते नाही सांगायचं, मला तुम्हाला गोकुळातलं सांगायचंय. सांगा तुम्ही, गोकुळातल्या लोकांना वेगवेगळं प्रेम वेगवेगळं दाखिलं का? नाही दाखिलं, नाही दाखिलं. म्हणून महाराज म्हणले का, अरे म्हणे आम्ही जगात नाही, आमचा प्रकाश पडला म्हणजे अवघा जनी प्रकाश. का हे प्रकाश पाडायचा असेल तर महाराजाला विचारलं, महाराज त्या प्रकाशाचा परिणाम काय आहे? त्या प्रकाशाचा परिणाम सांगितला महाराजांना. महाराज म्हणले या काल्याची किंमत ज्याला नाही ती आम्हाला कळाली. कवळ काही
कवळ काही काल्याचे. का? कारण देव आहेत ते तिथं. काला केला कोण? पहिला काला केला कोण? देवानच केलं ना. पण नुसत्या देवाला पुन्हा काला करता येत नाही. मग काला करण्यासाठी आणि खाण्यासाठीच काय काय लागती? काय लागती? पात्रता. याला सोडू नका, याला सोडू नका. काय लागती? पात्रता लागती. मग काला करण्यासाठी नुसत्या देवाला कर बरोबर का करू शकत नाही देव? उगा आलो पुन्हा विषय वाढेल. कारण देव खोट बोलल्याशिवाय राहत नाही. देव खोट बोलल्याशिवाय राहत नाही. अजून बोलू का? खोट बोलून नवल नाही, खोट बोलून घेते. काय करून घेते? खोट बोलून घेते. अश्वस्थामा मेला हे द्रोणाचार्याला देवानं सांगितलं, पण देवावर विश्वास बसला नाही. दुर्योधनाच्या सगळ्यांनी सांगितलं. ते म्हणे, हे बघा गड्या, मी जरी पार्टीत दुर्योधनाच्या असेल तर मग विश्वास कोणावर? धर्मराज. कोणावर? धर्मराजा. धर्मराजाला विचारायला येऊ लागले. ते ना ऐकून आले ते. मग धर्मराजाला विचारायला येऊ लागले द्रोणाचार्य. धर्मराजा म्हणले, आता वाचत नाही, आता वाचत नाही. मग देवाकडे गेले आणि देवाला म्हणजे, देवा आता कसं? देव म्हणजे, आपलं काम सांगायचंय, वाचवायचं नाही. तुम्ही तुमचं बघा. नाही 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 म्हणले. का? कारण तुम्ही म्हणल्यामुळं मी म्हणलो म्हणले, मला घेणं नाही. देव म्हणले, लय टेन्शन घेऊ नका. बीपी हाय व्हायच्या टायमाला मी बरोबर करतो. म्हणजे हत्ती नावाचा सुद्धा का आहे? अश्वत्थामा आहे. त्याला मारायला तू मारलं म्हणजे मी. तुम्ही फक्त म्हणा मेला बो हास कोण? अश्वत्थामा मेला म्हणा. मग मी बाकीचं पुढचं बोलतो. नरोबाया पुढचं मी बोलतो म्हणले. का? देव खोटं बोलतोय. साधू खोटं बोलत बी नाहीत आणि साधू खोटं बोलू देत नाहीत. म्हणून काला करायचा असेल तर मुख्य भूमिका साधूचीच आहे. सवेतांच्या करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. नारायण म्हणजे मुख्य देव नाही. कलाकारात देव मुख्य नाही. मग मला वाटतंय पिक्चर मध्ये नाचणारे बरेच असतात. पिक्चर मध्ये नाचणारे बरेच असतात आणि मला वाटतंय मुख्य नाचणाऱ्यापेक्षा बाजूच भारी नाचत. बाजूच भारी नाचत आहे. पण लोक म्हणजे हाय रे कलाकार उत्तम होय रे म्हणजे. पण ते कशासाठी? कोणता कलाकार आहे? सहकलाकार आहे, साईडचा नाही. ते सहकलाकार. काय कमाल आहे कलाकारांतरी असं म्हणून नाही. अरे कलाकाराची किंमत कलाकारालाच कळावं. सहकलाकार साईडचा नाही. साईडचा म्हणजे त्याला कमी लेखलं का? मग तो साईडचा भारी असते. पण त्याला सहकलाकार इथं नारायण आहे पण मुख्य नाही, सहकलाकार. का? कारण तुमच्याकडे कुठंतरी दुई पात्र येते. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. महाराज म्हणे मग का आम्ही छाती टोकून सांगायलो म्हणजे यायच्या पेक्षा मोठं आम्ही 10 पट आहेत अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका मने भूमंडली
तुका म्हणे भूमंडळ तुका म्हणे भूमंडळ तुका म्हणे
आम्ही बळी वीर गाडे काला वाटो एका वैष्णवनिका संभ्रम. जगद्गुरु तुकोबा आहे आधी करून घ्या बरोबर आहे. सहसा मोठे पण लपवतात. मोठे माणसं मोठे पण लपवतात. चातुर्य लपवी महत्व हरवी विशेप न मिरवी अवलोकोनी. मोठे माणसं महाराज म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा. महाराज म्हणजे आम्ही मोठे पण दाखवणारे माणसं नाहीत. उलट मोठे पण दाखवणारे माणसं सामान्य असतात आणि मोठे पण लपवणारे माणसं मोठे असतात. मोठे असतात म्हणूनच मोठे पण लपवतात. पण आज महाराजांना मोठे पण दाखवलं. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे का तर काला आम्ही खाल्ला बी आणि काला आम्ही काय करतो वाटितो. सहसा माणसं वाटणारे कमी असतात. गेले मानकर उठून आता हरकत नाही बोलायला. मला मानकरलाच नाही म्हणून मला तुम्हाला सगळ्यांनाच बोलायचं. खरं सांगा संसारात माणसं मोठं झालेले सांगतात पण कसे मोठे झालो ते सांगत नाही. याला एक शब्द वापरत नाही महाराज. का साध्य सांगतात पण साधन कोणी सांगत आहे नाही सांगत. आणि परमार्थात साध्य बी सांगणं आणि साधन बी सांगणं कमीपणाचं लक्षण. परमार्थात साध्य बी लपवावं लागतंय आणि साधन बी लपवावं लागतंय. पण साधू संत दोन्ही बी लपित नाहीत. का कारण जर आपला मोठेपणा दुसऱ्याच्या कामाला येत असेल तर सांगायला हरकत नाही. मग महाराज म्हणजे दुरिताचे वीर जाऊ जे खळांची व्यंकटी सांगतो या हे याच्यासाठी सांगितलं. का जगत कल्याणासाठी. जर तुम्हाला काला खाचा असल तर कंटी धरीला. आम्ही केलं ते तुम्ही करा. 100% तुम्ही पात्रतेचे होताल. कशाच्या कशाच्या काला खाण्याच्या वाटण्याच्या नाही. वाटण्याच्या नाही. वाटण्याची पात्रता देवाला नाही. ते आपला कुठून येणार आहे. म्हणून मग महाराजाला ही मोठेपण सांगावं का लागलं. दीड वाजला आता जवळजवळ. का लागलं सांगायला तर कधी कधी मोठं म्हणून घ्यायचं आणि काम छोटं करायचं. काय करायचं मोठं म्हणून घ्यायचं आणि काम छोटं करायचं. याला मला नाही बोलता यायचं. पात्रता नसताना एखादी गोष्ट जर मिळाली का
तिची किंमत न करणारे लोक छोट्या अंतकरणाचे असतात. कशा असतात? न कष्ट करता तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त झाली आणि तुमचं जर अंतकरण विशाल नसेल तर तुम्ही ओळखून पडता. समाज ओळखत नाही, जाऊ दे का मिळालंय बाप झाल्याच्यानं, पण त्याला अंतकरण त्याचं काय नाही, मोठं नाही, अंतकरण छोटं आहे. छोट्या अंतकरणाचे माणसं लगेच समाजाला कळतात, साधू संतांना कळतात आणि देवालाही कळतात. महाराज म्हणजे आमचं अंतकरण मोठं नाही. मग आम्ही जगत कल्याणासाठी साध्य बी सांगायलो आणि साधन बी सांगायलो, जगत कल्याणासाठी. हा, म्हणून महाराजानं थोडा मोठ्या माणसाला शेरा मारला. शेरा नाही कळायचं तुम्हाला. कोपरखळी काय असती हे महाराजांनी दाखवली. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. कशासाठी? का महाराज म्हणले ज्या ब्रह्मदेवाच्या हातात होतं, ज्या ब्रह्मदेवाच्या हातात होतं काय व्हायचं? गोपाळ व्हायचं. हे जगत कोणी निर्माण केलंय? जगाचा कलाकार कोण आहे? जगत निर्माण करणारा गुलाल हळाचा बापचा आडाचा अखंड घडवितो मडकी रे. जगत निर्माण केलंय त्या देवानं. आणि निर्माण करणारा देव एक माणूस एका माणसासारखा नाही. अजून जरा पुढे जाऊन बोलू का? कारण जरा आधारावर आले. आता जग कशावर आले? अशी लोक वायरण. जग कशावर आले? आधारावर आले जग. का? जर गुन्हेगार माणूस ओळखायचा असेल तर लोक त्याचे काय घ्याले? आधार कार्ड नंतर, अगोदर त्याचे काय घ्याले? म्हणून म्हणलं जग कशावर आले? कशावर आले जग? आधारावर आले जग आता. आणि या जगाचे अंगठ्याचे रेषा वेगवेगळ्या करणारा कोण आहे? बोला की कोण आहे? ब्रह्मदेव. इतकं बारीक त्याला जमत आहे. मग त्यानं गोपाळ व्हायला काय अवघड होत? ब्रह्मदेवानं इंद्रदेवानं गोपाळ होणं काय अवघड होतं का? त्याला गोपाळ होता येत होत. पण घ्या ऐकून, का मला आज सांगितलंय मान करणं, दुसरं काहीच सांगायचं नाही. काला सांगायचा. मी आज जे भर दिलाय 12 वाजल्यापासून, ते भर कशावर दिलाय? काल्यावर दिलाय. पुन्हा पुढच्या वर्षी म्हणतात हो काय कीर्तन सांगितले, काला काहीच सांगितलं नाही. तुम्हाला लीला सांगितल्या नाहीत, काला सांगितलं. बरं हे बी ऐका. लीला नाही सांगितले, आपण काय सांगितलं? काला सांगितला. मग विसरून जाईल. ब्रह्मदेवाला इंद्रदेवाला गोपाळ का होता आलं नाही हे ऐकून तेवढं आता आणि थांबतो आता. का? स्वर्गीचे अमर इच्छित अति देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. कशासाठी? पुढं सिद्धांत पुढे हे दृष्टांत आहे. मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. कशासाठी? नारायण नाम हो जीवन मुक्त. नारायण नाम हो जीवन मुक्त. इथं हे होता येते का? नारायणाच्या नावानं हा काय होत? मुक्त नाही व्हायचं. मुक्त नाही व्हायचं. मुक्त झाल्यावर काला नाही तुम्ही. मग काय होता येते? आपला पूर्ण अभंग बी आणि कीर्तन बी याच्या बाजूनच फिरलंय. भोळ व्हायचं. भोळ व्हायचं. पण कसं व्हायचं? कारण भोळ्यात बी 2 प्रकार आहेत. काही लोक भोळ व्हालेत आणि जग फिरवायले. मी काल परवा ऐकलं, चांगल्या माणसाचं वाक्य ऐकलं, त्याच्या लक्षात येईल, त्याच्या लक्षात येऊ द्या. नाही तर मी मग प्रसंग नेतो, तुम्ही असंच प्रसाद घेऊन घरला. चांगल्या माणसाच्या कानातलं मुखातलं वाक्य ऐकलं मी. ते मी टीव्हीत वाचलं. ते म्हणला अरे जग भूलता है, भुलाने वाला चाहिए. का? कारण त्यानं भोळ होऊन जग भुलिलं. त्यानं काय होऊन भुलिलं? भोळ होऊन जग भुलिलं. महाराज असं भोळ होऊ नका. पण कसं भोळ व्हा? देवाचं भोळ व्हा. कोणाचं भोळ व्हा? देवाचं भोळ व्हा. आणि भोळ होणं म्हणजेच भाविक होणं. काय होणं? भाविक होणं. आणि जो भाविक झालाय त्याला काला खाता बी येतंय, त्याला काला वाटता बी येतंय. हा, हे इंद्र हे ब्रह्मदेव भोळ का झाले नाहीत? तर कारण ह्याला भाविक होता येत नव्हतं.
काय होता येत नव्हतं? भाविक होता येत नव्हतं. मला तुम्हाला विचारायचंय, खरं सांगा, माणसं भाऊक का बाया भाऊक? बाया भाऊक. हो, यांच्याकडे चांगल्या गोष्टी आहेत. कारण कीर्तन शेवटला आलंय, मला इथं वरी बशीणार आहेत आणि मी फुकट बसणार नाही बसणार फुकट. तुम्ही 100% दिले बसणार का? कारण तुम्ही भाऊक आहेत. तुम्ही कशा आहे? भाऊक आहेत. आणि भाऊक बायाकडे 2 गोष्टी असतात, त्या घ्या ऐकून. तेवढ्या 2 गोष्टी आम्हाला पाहायला भेटतात. बघा तुम्ही, व्यवहारातली गोष्ट आहे ती. एखाद्या बाईला शेजारीनं आवाज द्यावा, रुक्मिणी, ए रुक्मिणी, काय महाराज जेव्हा आले, एक 5 मिनिटं जरासं मला स्वयंपाक करू लागा, येतीस का? कोणतीच माऊलीची लेख स्वयंपाकाला म्हणल्यावर नाही म्हणत नाही, कोणतीच म्हणत नाही. मग ती महाराजासाठी असू द्या, पाहुण्यासाठी असू द्या, सहकार्य करण्यासाठी ह्या बायाचा तेवढा चांगला गुण आहे, ते घ्यासारखा आहे. दुसरा सांगायचा का राहण्याचा? पळायला पण सांगायलो, पण तेवढं लक्षात राहू द्या मी बसल्यावर. हा, दुसरा एक गुण आहे का, यांच्या दुश्मनीची लेख नांदाय जाऊ द्या, यांच्या दुश्मनीची लेख नांदायला निघू द्या. त्या बाई हा रडती, पण पोटातून नाही रडत. कुठून रडती? पोटातून रडती, पोटातून हुंदके देती. कधीतरी डोळे उघडून काही गोष्टी बघत जा. अंतकरणातून कळकळून रडती, पण तिला तिच्या मैत्रिणी त्या दुश्मनी देखत काय करता येत नाही, काय करता येत नाही, रडत नाही. आपलं वस्त्र घेती, तोंडात घालती आणि मधल्यामध्ये रडती. ही त्याची चांगली गुण आहे. काय चांगला गुण आहे. कसं माणसानं त्या लेकीसाठी म्हणा, त्या महाराजासाठी म्हणा, परमार्थात थोडे बरी निरे भाऊक होण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला काला आमच्या हाताला नाही मिळणार. प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि या 11व्या वर्षाच्या आजच्या काल्याच्या रूपात दुसरं काही नेऊ नका, काही नेऊ नका. माझं एकच वाक्य न्या कीर्तनात, मग ती स्त्री असो का पुरुष असो, एकच वाक्य न्या. ज्याला माणूस होता आलं, ज्याला माणूस होता आलं, त्याला वैष्णव व्हायला वेळ लागणार नाही. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, याग्रहीन खाती सर्पदया. एवढंच करा. का? मी एक वाक्य पुढे जाऊन बोलल, तुमच्या गळ्यात माळ नसू द्या, नसू द्या तुमच्या गळ्यात माळ. तुमच्या गळ्यात भगवंताचं, भगवान शंकराचं लिंग नसू द्या, पण तुमच्याकडे माणुसकी असू द्या. तुम्हाला परमार्थात 100% ऍडमिशन करण्यासाठी कुठल्या कागदाची गरज नाही. ज्ञानेश्वर